जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कमनूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ताराणी आघाडीचे सदस्य सुधीर लिगाडे यांचा बहुमताने विजय। कमनूर येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदी आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराणी आघाडीचे उमेदवार सुधीर लिगाडे यांची 10 विरुद्ध 5 मतांनी निवड झाली। लिगाडे यांना 10 मते पडली तर विरोधी उमेदवार प्रवीण जाधव यांना 5 मते पडली तर 1 मतदान बाद झाले। या निवडीस सदस्या सौ सुलोचना कट्टे या गैरहजर राहिल्या। या निवडीवेळी सत्ताधारी गटाचे 4 सदस्य फुटल्याचे उघड झाले। त्यामुळे सत्ताधारी गटाला सपशेल हार पत्करावी लागली। बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ शोभा पवार होत्या। उपसरपंच पदासाठी ग्रामस्थ आघाडीतर्फे सदस्य प्रवीण जाधव तर ताराणी आघाडीतर्फे सुधीर लिगाडे व समीर जमादार यांनी अर्ज भरले होते। जमादार यांनी उमेदवार अर्ज मागे घेतल्यानंतर लिगाडे व जाधव यांच्यात दुहेरी लढत झाली। यावेळी समीर जमादार यांनी गुप्त मतदानाची मागणी केली। यावेळी उपसरपंच पदाची संधी ताराणी गटाच्या सदस्यास मिळावी अशी मागणी काही सत्ताधारी गटाकडे केली होती, पण त्यांची दखल त्यांनी घेतली नाही। मात्र लिगाडे यांनी PM पाटील व BD पाटील यांच्या आघाडीला मोठा हादरा देत तब्बल 4 सदस्य फोडले। मागील निवडीवेळी लिगाडे 1 मताने हार पत्करावी लागली होती, त्याचा चांगलाच वचपा त्यांनी यावेळी काढला। निवडीनंतर लिगाडे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला। ताराणी आघाडीचे राहुल आवाडे यांनी ग्रामपंचायतीस येऊन सुधीर लिगाडे यांचे अभिनंदन करीत आमदार प्रकाशरावजी आवाडे यांच्या आमदार फंडातून गावच्या विकासासाठी तब्बल 1 कोटी मंजूर झाले आहेत अशी घोषणा केली। लवकरच तसे पत्र ग्रामपंचायतीस देण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले। त्याचबरोबर राजकीय वातावरणामध्ये खरे गेम प्लॅनर माजी ग्रामपंचायत उपसरपंच निलेश पाटील यांनी सुधीर लिगाडे यांच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत, त्याचबरोबर गावातील कोणत्याही समस्या येऊ द्या त्यावर आम्ही तुमच्या सोबत आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून गावचा विकास करू असे आश्वासन या विजयी उत्सवात दिले। निवडीनंतर नूतन उपसरपंच सुधीर लिगाडे यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माजी उपसरपंच निलेश पाटील, संचालक बबन केटकाळे, दीपक केटकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग, ग्रामपंचायत सदस्या ग्रामस्थ उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तरता न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। आज या ठिकाणी कमनूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक होती आणि या उपसरपंच पदासाठी आमचे मित्र सुधीर लिगाडे यांनी अर्ज भरला आणि त्यांना असं संघर्षातनं घवघवीत यश आलं। 11-5 असा सत्ताधाऱ्यांचा इथे दारुण पराभव झाला आणि सुधीर लिगाडे सारख्या एक युवा पोरग्याला आणि या गावचं काय तर देणं लागतंय। लिगाडे परिवार गावात एकदम जुना आहे आणि त्याला ही संधी मिळाली ग्रामदेवत जयंतीसाहेब प्राणसाहेब यांच्या आशीर्वादानं। या संधीचं सोनं त्यांनी नक्की करावं असं मी त्यांना सांगतो आणि गावात प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासाठी त्यांना जे काय आमच्याकडनं मदत लागेल किंवा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांची मदत घेऊन गावचे सगळे प्रश्न त्यांनी सोडवावेत आणि जे आता सत्तांतर झाले त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। 11-5 झाले, 11-5 म्हणजे चेष्टा नाही, म्हणजे सत्ताधाऱ्यांचे सदस्य सत्ताधाऱ्यांना किती वैतागलेत ह्याच्यावरनं हे सिद्ध होतंय। आणि 7 आमचे सदस्य होते, सत्ताधाऱ्यांचे 10 होते, 11 आमचे झाले आणि 5 त्यांचे झाले। ही नामुष्की आज सत्ताधाऱ्यांच्यावर वडवली आणि याचं कारण म्हणजे विकास कामाला प्रत्येक वेळी खीळ घालले, खो घालले, विकास कामाला अडवले अशा पद्धतीनं वागल्यामुळं आम्ही आमदार फंडातनं जेवढा निधी आणला यांच्याकडे ठराव मागितलं की यांनी ठराव तटवलंच, ठराव मागितलं की यांनी तटवलंच। ग्रामदेवत जयंतीसाहेब प्राणसाहेबचा ठराव द्यायला त्यांनी 1 महिना लावला, महादेव मंदिरचा ठराव द्यायला 1 महिना लावला, प्रत्येक मंदिराचं त्यांनी ठराव तटवलं। त्यामुळे सगळ्या देवांनी मिळून यांची बोट बुडवली आणि यांची सत्ता काढून घेतली आणि सुधीर लिगाडे सारख्या होतकर माणसाला उपसरपंच पदाची जबाबदारी मिळाली आहे आणि तसं त्यांनी संधीचं सोनं करून आमचे आमदार प्रकाशअण्णा आवाडे साहेब यांची साथ त्यांना आहे, राहुल साहेब आवाडे यांची साथ त्यांना आहे आणि त्यांनी उपसरपंच झाल्या आमदार प्रकाश आवाडेंनी 1 कोटी रुपयाचा निधी इथं जाहीर केला। त्यामुळे एका दिवसात 1 कोटी रुपयाचा फायदा आज कमनूर गावाला झाला। असाच कमनूर गावचा विकास होऊ दे या त्यांना मी शुभेच्छा देतो। सगळ्या सदस्यांचे मी आभार मानतो, पत्रकारांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अतिशय आनंदाचा क्षण आमच्या कमनूर गावामध्ये या ठिकाणी आहे। ताराणी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य
सुधीर लिगाडे आज कबनूर गावाचे डेप्युटी सरपंच म्हणून भरघोस मतानं या ठिकाणी निवडून आले. सर्वप्रथम मी सुधीरना या ठिकाणी त्यांच्या विजयासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय प्रकाश अण्णा आवाडे आमच्या या परिसराचे आमदार, आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आज खरं म्हणजे कबनूर गावाच्या विकासाला नवीन आज मार्ग या ठिकाणी मिळाला. विकास मार्ग या ठिकाणी निवडायची संधी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी मिळाली. मला खात्री आहे या ठिकाणी असलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या कबनूर गावाच्या विकासासाठी एक नवीन पर्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नवीन दिशा आपण या ठिकाणी कबनूर गावामध्ये आपण त्या ठिकाणी करू आणि येणाऱ्या काळामध्ये कबनूर गावातले जे काय प्रलंबित प्रश्न आहेत, खास करून जलजीवनचे प्रश्न असू देत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत, या ठिकाणी घनकचरा असू दे, पोलीस स्टेशनचा असू दे, हॉस्पिटलचा या ठिकाणी असू दे, हे सर्व प्रलंबित प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी मार्गी लावणार आणि कबनूर गावाच्या जनतेला न्याय मिळवून देणार ही या ठिकाणी आम्ही गवाही देतो. आणि सगळ्यांचा परत एक आनंदाची बातमी नागपूरमधनं अण्णांनी या ठिकाणी आमचे नेते प्रकाश अण्णा आवाडे साहेबांनी दिली. आज विजयाच्या या ठिकाणी आनंद व्यक्त करत असताना माझा आणि अण्णांचा फोन झाला. आज अण्णांनी या कबनूर गावासाठी 1 कोटी रुपयाचा आमदार निधी या ठिकाणी डिक्लेअर केलाय आणि त्याचं पत्र या ठिकाणी लगेचच आम्ही या ठिकाणी निवडून आलेल्या सदस्यांच्या हाती या ठिकाणी देऊ आणि नवीन गावाच्या विकासासाठी आपण चांगल्या पद्धतीनं एक चांगलं पर्व या ठिकाणी बांधू एवढंच सांगतो. आज आमचे नेते आदरणीय प्रकाश आवाडे, आदरणीय राहुलसाहेब आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपसरपंच पद मध्ये आता निवडणुकीला आज राहिलो. आम्ही खरं म्हटलं तर ह्या गेल्या वेळेच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये एक मतानं पराजय झाल्यानंतर आमची मानसिकताच नव्हती की परत इलेक्शन उपसरपंच पदाची लढवायची. तरी देखील कार्यकर्त्याची मागणी, आमच्या सदस्यांची मागणी आणि समाजसेवकांची मागणी यासाठी ठरलं की आम्ही उपसरपंचपदी निवडणुकीला राहायचं. आमचे मित्र समीर जमादार यांचा फॉर्म भरला होता दोघांचा. त्यानंतर समीरनं माघार घेतली शेवट वेळेला 15 मिनिटाच्या वेळेला आणि मला परत संधी दिली. आणि आमचे ग्रामपंचायत आदरणीय ज्येष्ठ नेते सुधाकर मंडरे मामा, परत ग्रामपंचायत सदस्य कदम वहिनी, आडके वहिनी, काडापा वहिनी, कुमार कंबळे यांच्या सहकार्य, मधुकर ओमा ज्येष्ठ नेते यांनी आणि बाकीचे इतर सहकार्य केले मतदान करून, त्या सर्वांचा मी आभार मानतो. आणि इथून पुढे कबनूर ग्रामपंचायतीमध्ये कबनूरचा विकास कसा होईल या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करेन. जे ठराविक प्रलंबित आहेत, पोलीस स्टेशनला जागा जी होत नव्हती ते अण्णांनी हे करून दिलं, ते पोलीस स्टेशन पण इथं कबनूरमध्ये आता होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं जलजीवन जे अण्णांनी जाहीर केले की मोफत कनेक्शन प्रश्न रेंगाळला होता विधानसभेमध्ये, अण्णांनी ती मागणी आवाज उठवलेला आहे आणि ती पूर्ण मागणी आम्ही पूर्ण करणार अण्णांच्या आणि राहुल साहेबांच्या आशीर्वादाने. आणि कबनूरला मोफत नळ कनेक्शन हे 100% मिळणार हे ग्वाही देतो. आणि कबनूरचा विकास आता इथून पुढे होणार एवढं बोलून मी माझे 2 शब्द जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.